सर्वांना जय हिंद. भावांनो, 1-2 दिवसापासून माननीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची मार्केटिंग चालू आहे की त्यांनी मराठा लोकांना आरक्षण दिले, असे त्यांचे ठिकठिकाणी बॅनरबाजी चालू आहे. आणि आजच्या पेपरांमध्ये त्यांचे फोटोसुद्धा आले आहे की ते छत्रपती शिवरायांच्या चरणावर फूल वाहत आहे आणि ते लोक त्यांना क्रेडिट देत आहे की देवेंद्र फडणवीसांनी मराठा लोकांना आरक्षण दिले. आता त्यांनी मराठा लोकांचे जेवढ्या पण मागण्या आहेत त्याच्यातून सगळ्या मान्य नाही केल्या आहेत. 2 मागण्या अजून पण अमान्यच आहे. तुम्ही त्यांचे काम बघायचे असेल तर तुम्ही मुंबईचे भूमिपूजन बघा. छत्रपती शिवरायांची मूर्ती बनवायची होती म्हणून अरबी समुद्रावर त्यांनी भूमिपूजन केले होते. त्या गोष्टीचे काय झाले? समृद्धी महामार्ग तो बघा, त्यांनी काय केले त्या गोष्टीचे. त्यांनी उद्घाटन केले आणि नंतर काय झाले? पावसाळ्यात समृद्धी रस्त्यावरून नदीसारखे पाणी वाहत आहे आणि अजून मराठा लोकांना आरक्षणसुद्धा भेटले नाही. त्याच्यात त्यांनी क्रेडिट घ्यायचे चालू केले. ह्या लोकांना क्रेडिट घ्यायची इतकी घाई असते की नंतर ते त्या गोष्टी पूर्ण झाल्या नाही तरी चालेल, पण ते त्या गोष्टीचं क्रेडिट घेतात. कदाचित ते काम पूर्ण होण्यासाठी जेवढा खर्च होत असेल त्याच्यापेक्षा जास्त खर्च त्यांची क्रेडिट घ्यायची मार्केटिंग जी असते, ते मार्केटिंग ज्या गोष्टीचं करतात ते क्रेडिट घ्यायचं, त्यालाच जास्त पैसे लागू शकतात. कमीत कमी जोपर्यंत मराठा आरक्षण मराठा लोकांना लागू होत नाही तोपर्यंत त्यांनी तरी क्रेडिट घ्यायचं थांबवलं पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे.